एरिया. गणपती बाप्पा. तुम्ही जर आगरदंडा या साईडला येत असाल ना तर प्लीज नका येऊ. कारण प्रॉब्लेम असा आहे ना की इथल्या जेट्टी खूप वेळेत आहेत आणि तुम्ही जर आयुष्यात लेट असाल तर तुम्हाला जेट्टी मिस करावी लागेल. चलो मित्रांनो, आता आपण पनवेल सोडतोय हद्द. कर्नाळ्यामध्ये आहोत आणि व्हिडिओ चालू करण्याआधीच आपण कर्नाळ्यात छानपैकी निघालोय गावी. चलो आता पुढे 15-20 दिवस तरी गावी फुल मज्जा आहे. सगळे व्हिडिओ गावचे येतील. आई आहे, मी आहे आणि गाडी. अरे वा, इथे नवीन काहीतरी डिवाइड रस्ता क्रॉस करायला ठेवलेत जागा. कर्नाळ्यामध्ये थोडे बदल झालेले आहेत. चला आता आपण डायरेक्ट फेरी बोटलाच भेटू. मित्रांनो, दांड्याला पोहोचलो आहे आणि जंगल जेट्टी तुम्ही बघू शकता. रो बोट लंच टाईम आहे त्याच्यामुळे ती लोक थांबलेत. आई आम्ही थांबलो आहे. 3-4 नंबर गाड्या आहेत, जास्त नाहीत. लोक सगळी वेट करत आहेत आणि ऊन कडक, एकदम ऊन, भरपूर ऊन आहे. पत्तझड झाल्यासारखं. चला आता डायरेक्ट दांडगुरला पोचल्यानंतर. मित्रांनो, काही दिवसापूर्वी निखिल बने, आपले कलाकार मित्र ज्यांना तुम्ही सगळे हसी जत्रेत पाहताय, ते इथे आले होते आणि त्यांनी निखिलनी पाहिलं की फेरी बोट थोड्या लेट आणि होत्या. पण तेव्हा त्यांनी एक विचार नाही केला की ते काही बोटींचं, दोन्ही बोटींचं काम चालू असल्यामुळे एकच बोट सिंगल चालत होती मोठी. तर त्यांनी त्याच्या ब्लॉगमध्ये असं टाकलं आहे की तुम्ही जर आगरदंडा या साईडला येत असाल ना तर प्लीज नका येऊ. कारण प्रॉब्लेम असा आहे ना की इथल्या जेट्टी खूप वेळेत आहेत आणि तुम्ही जर आयुष्यात लेट असाल तर तुम्हाला जेट्टी मिस करावी लागेल. मित्र, जरा माहिती काढली असतेस तर बरं झालं असतं. फक्त तुझ्या माहितीसाठी सांगतो की तिथे फेरी बोट, दोन्ही फेरी बोट रिपेअरला गेल्या असल्यामुळे एक मोठी बोट चालू होती, त्याच्यामुळे ते गेले होतं. आता दोन्ही बोटी तासाच्या अंतरावर फटाफट एक गेली का दुसरी येते. त्यामुळे जरा माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, बाकी काही नाही. आणि तुला फक्त एक माहितीसाठी सांगतोय. कसं आहे, आपण विधान कुठलंही करताना सोशल मीडियावर करतो, त्यामुळे थोडंसं माहिती काढून करावं. आता हे आमचा विभाग आहे, तर मला त्याच्याबद्दल थोडंसं वाईट वाटलं की बाबा निखिलने असं बोलायला नाही पाहिजे होतं. पण बोललास, तू आलास त्याबद्दल धन्यवाद. पण विचार कर नेक्स्ट टाईम की कुठलीही माहिती घेतल्याशिवाय आपण विधान करायचं नाही. कारण आपण सोशल मीडियावर विधान करतो तेव्हा लोकांमध्ये काय बसरेल की बाबा इथनं फेरी बोटचा काहीतरी प्रॉब्लेमच असतो. पण आम्ही डेली येणं जाणं करणारे लोक आहोत. मी मुंबईतच असतो, पण गावी येऊन जाऊन असल्यामुळं अभिमान आहे की आमच्या पट्ट्यात, आपल्या पट्ट्यात त्यांची पण, तू पण कोकणातलाच आहेस मित्र. तर पुढच्या वेळेला जरा जपून कुठलंही विधान करताना जरा विचार करून. चलो आता आम्ही फेरी बोट लागली का जाऊ, कारण लंच टाईम आहे. मित्रांनो, लंच ब्रेक झालेला आहे यांचा आणि आता फेरी बघा वळली. आता ही फेरी येते, हे बघा चालू झाली आणि ही येणार आणि इथे बंदरावर इथे लागणार. आणि इथे आता रांग बघा गाड्यांची, नंबर वाईज गाड्या आत घेतील सगळे तिकीट आणि इकडे पब्लिक आहे सगळी. गडबड चालू लोकांची. दुपारची वेळ आहे ना, आता वाजलेत 2:30 बरोबर. 2:30 तर 2:30ला त्यांनी आणली इथं भरायला. मागच्या ब्लॉगमध्ये पाहिले असेल ना मित्रांनो की 25-30 गाड्या राहतात. थोडी मोठी फेरी, कारण हे रिपेअरिंग चालू होते 2 फेरींची. आता बघा तुम्ही, ही फेरी इथे लागली का मग आपण गाड्या आत करायच्या. आतमध्ये भरल्या गाड्या का 15 मिनिटात तिकडे दिघी जेट्टी. टर्न घेतलं तसं पाण्यात पण बघा. ऐश्वर्या
चलो फायनली फेरीमध्ये आपण बसलेलो आहे. आता ही फेरी चालू होईल आणि आहे त्याच दिशेने उलटी होऊन चालायला लागेल. दरवेळेला बघितलं त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ इथला बनवत नाही आता. बघा मित्रांनो, अशी फेरी पूर्ण टर्न होईल आता आणि याच दिशेने स्ट्रेट जाईल दिघीच्या दिशेला. हे बघा, बरोबर बघा, क्रिकेटला चाललेत खेळायला. मॅचेस असतील कुठेतरी, त्यांच्या मॅचेस सुरू झाल्यात. ज्याच्या तिकीट चेक करायला तर तुम्ही बरंच याच्यात पाहिलं असेल. मित्रांनो, बहुतेक भरती असल्यामुळं फेरी बघा तुम्ही कशी डोलते. तुम्ही डोलकर दर्याचा राजा असे झाले. बघा इथं चालले आंबे घेतलेत ना, की आई नुसते आंब्याचं ऐकून दाखवते. आईला आमच्या फोन केला होता शाम, तिला पण आंब्याचं ऐकूनच ती 300 रुपीज त्याचं. हे बघा मित्रांनो, म्हणजे मी मगाशी म्हटलं की बनेनी हे बघा हो, ही बघा ह्या फेरी बोटला ती फेरी बोट आता क्रॉस होते. म्हणजे एक गेली का दुसरी येते. म्हणजे विचार करा, हार्डली हाफ अँड आवरमध्ये एकमेकीला एक्सचेंज होतात. गाड्या इकडे इकडे, फेरी बोट इकडे. तेव्हा रिपेअरिंग चालू होते, त्यामुळे ती एक सिंगल बोट होती. त्यामुळे बनेचं भाऊचं कन्फ्युजन झालं असेल. फक्त त्यांनी करेक्शन करावं म्हणून मी ते त्याला व्हिडिओ आता टॅग करत आहे. कारण आपण सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतो, लोक आपल्याला फॉलो करतात. मग पर्यटकांना ते कन्फ्युजन व्हायला नको म्हणून आपल्या बोलण्यामुळे थोडं पर्यटनावर फरक पडू शकतो आणि आपल्याच लोकांना आपण त्रास देणं चुकीचं आहे. मित्रांनो, फायनली एकदा दिघीला पोचलेलो आहे ना. या गाड्या निघतील बघा, सगळेजण गर्दी लोकांची सुरू झाली निघताना. पहिले बाईकवाले पटापट आणि नंतर आपल्या गाड्या निघतील. हा बघा, दिसतंय बघा चिठ्ठी ते. मित्रांनो, मस्त पोहे घेतलेत. आपल्या इथे पोहे मिल आहे दिघी आगरी पोलीस ठाण्याच्या बरोबर अपोजिट पोहा मिल. पोहे घेतले. आता बोरलीतून आलो, अजून घरी पोचायचं आहे. गाडी पुढे लावली आहे. दाखव तुम्हाला. दुपार झाली, दुपार फेरी बोटून आलो, पण आता 3:27 झाले. ते पर्यटक सगळे, हे बघा आपली गाडी इकडे लावली मस्त की. झाड बघा खूप जुनं आणि आई बसलेली आहे. आता घरी पोचूया. शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कंटिन्युटी ब्लॉगमध्ये. मी आलो गावी आणि हा आपला प्रवासाचाच व्हिडिओ होता. गावी पोचलो, तुम्ही बघू शकता गावी किती छान सुंदर असं वातावरण आहे. पाठी बघू शकताय, तुम्हाला दाखवतो. ऐकायला आलं का शांतपणे कोंबडा मस्त आरवतोय. गाडी उभी आहे, गाव एकदम शांत शांत. हे बघा, फक्त आपल्याच घरात ना म्हणजे ते कंस कोंबडा आरवतोय. सगळे शांत आहेत. छोटासा ब्लॉग होईल मित्रांनो, प्रवासाचा व्हिडिओ आहे, पण नेचर आणि शांत आणि थंड वातावरण आहे. मुंबईपेक्षा टेम्परेचर खूप कमी आणि आता गार वारा सुटला आहे छानपैकी.
कोंबडी जागव द्यायचं का ना मला बाजूलाच झाडं बघा आपल्या कशी मस्त बघा घर आपलं हा बाहेर ओटी म्हणतो पण वरांडा येस मित्रांनो ॲक्च्युली काय झालं काल आल्यानंतर पहिलं मला लगेच व्हिडिओ बनवता आला नाही कारण साफसफाई आपलं एवढं तर मोठ्या घराचं साफसफाई करतानाच भरपूर वेळ जातो निघून त्याच्यामुळे हा व्हिडिओ आत्ता एंड करायसाठी पुन्हा आपण चालू केला सकाळी मित्रांनो ओव्हरऑल हा प्रवासाचा छोटासा व्हिडिओ होता आणि आता ह्याच्या पुढे कोकणातले व्हिडिओ येत राहतील कारण मी ह्यावेळेला खूप मोठ्या सुट्टीवर आलो आहे खूप छान वाटते बघा आणि आपलं इथे बसायला एक खूप छान असं आपण बनवून ठेवलं आहे आणि थोड्या दिवसातच इथे काहीतरी अजून वेगळं होणार आहे आलं का ते तुम्हाला व्हिडिओ दिसेलच चलो मित्रांनो हा व्हिडिओ तात्पुरता आपण इथेच थांबूया भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय भवानी जय शिवराय काळजी घ्या मित्रांनो हो सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि पुढे अजूनही मी एक टूरवर जाणार आहे काही जंगल सफारी आहेत सगळे व्हिडिओ ह्याच्या पुढे रांगेत येतील चला तर मग आता भेटू पण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय काळजी घ्या मित्रांनो सूर्यनारायण हळूहळू आता वर येतील तुम्हाला रंग दिसत असतीलच अजून दादा दादा चाललाय कुठेतरी पाठवून कुत्रा गेलाय दादाच्या मागे बाजूला निघाले आणि इथनं आता अजून सूर्यनारायण आलेले नाहीत येतील आता उठलोय तसं मी 5 वाजता पण शांततेत तेवढ्या म्हटलं राहू दे नंतर अंघोळ करून फ्रेश व्हिडिओ बनवू म्हणून आत्ता मला सुरुवात केली आता अजून सूर्यनारायण वर आलेलं दिसत नाहीत वातावरण बघू शकताय खूप छान असं पावसामुळे वाट लागली माकडं वाटलं